पंचतन अपक्ष संघ असेल वाशी रोहा संघ. प्रेक्षकांमध्ये गजानन चाळके शिस्ते प्रेक्षकांमध्ये आहेत. मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे. गजाननजी चाळके. तर निघालाय जर्सी क्रमांक 77 अर्थातच. ओ हो 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 आता मात्र जेर बंद होतोय. स्वतः कर्णधार साहिल गाणेकर याची पकड पाहायला मिळते मैदानात. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 21 अर्थातच रोहा संघाचा एक नामवंत खेळाडूंच्या यादीत असलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. मित्रांनो आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्न झाली पुरी. मित्रांनो यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरूनच चालावा लागतो, धावावा लागतो, पळावा देखील लागतो. एक गुण संपादन करतोय, एक गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. त्यास निघालाय ज्याच्या पायात तोकते वादळ, ज्याच्या पायात वादळी चढाई करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे असाच स्वराज जर्सी क्रमांक 9 वाशी रोहा या संघाकडून खेळतोय. एक गुण संपादन करतोय, एक गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. एक जबरदस्त संघ पाहायला मिळतो आपल्याला. या रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला संघ अर्थातच वाशी रोहा आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. तर जर्सी क्रमांक 12 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. चिंचमाता क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना सूचना असेल, एका चढाईमध्ये जर का 2 गुण संपादन केले तर अनंत काशीनाथ शेलार यांचे चिरंजीव अर्थातच अजित अनंत शेलार यांच्याकडून रोख 500 रुपये देण्यात येतील. एका चढाईमध्ये 2 गुण संख्या प्राप्त केली तर अनंत काशीनाथ शेलार माजी कबड्डीपट्टू चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांचे चिरंजीव अर्थातच अजित अनंत शेलार यांच्याकडून रोख 500 रुपये देण्यात येतील. याची देखील चिंचमाता क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. एका चढाईमध्ये 2 गुण संपादन करावे लागतील. तर एकीकडे चिंचमाता बोर्ली पंचतन संघ तर दुसरीकडे वाशी रोहा संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. तर निघाला ज्याच्या पायात तोकते वादळ, ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. अर्थातच ओ हो हो सुंदर चढाई, एक गुण संपादन करतोय, एक गुणांची भर आपल्या संघात दाखल करतोय. पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 7 ज्याने रायगड जिल्हा किशोर गटाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू अर्थातच ओमकार तोडणकर आपण मैदानात पाहतोय. एक गुण संपादन करतोय, एक गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. सुंदर चढाई पाहायला मिळते ओमकार तोडणकर याच्या माध्यमातून. तर चिंचमात चुकीची दुरुस्ती, ओम तोडणकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. ज्याने रायगड जिल्हा किशोर गटाचं प्रतिनिधित्व केलेलं असा खेळाडू ओम तोडणकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. ज्याच्या पायावर खरोखरच तोकते वादळी चढाई करण्यास सक्षम असलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. अर्थातच चिंचमाता बोर्ली पंचतन विरुद्ध वाशी रोहा या दोघांमध्ये कडवी झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. तर निघालाय चिंचमाता
क्रीडा मंडळ संघाचा स्वतः कर्णधार घरचा साज अर्थातच साहिल रोटकर आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. साहिल गाणेकर, सॉरी चुकीची दुरुस्ती. ओ हो सुंदर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 7 अर्थातच ओम तोडणकरला आपण मैदानात पाहतोय, ज्याने रायगड जिल्हा किशोर गटाचा प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. चुरशीची लढत या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. अर्थातच चिंचमता बोर्ली पंचतन विरुद्ध संघ असेल वाशी रोहा. एक रोहा तालुक्यात एक नावाजलेला संघ म्हणून ओळख असलेला तर चढाईसाठी निघालाय तो स्वागत अर्थातच स्वागत करतोय का. आता मात्र एक गुण संपादन करतोय, यश संपादन करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 7 अर्थातच ओम तोडणकर. याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्न झाली पुरी. मित्रांनो, यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरून चालावा लागतो, धावावा लागतो, पळावा लागतो. हे देखील सत्य आहे मित्रांनो. प्रेक्षकांमध्ये बबन शेठ पांगरे कुठे असतील तर माईक पाशी संपर्क स्टेज जवळ बोलवतात. स्टेज जवळ बसण्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो. प्रेक्षकांमध्ये बबन शेठ पांगरे कुठे असतील स्टेजवर बसण्याची व्यवस्था केली आहे. तर पुन्हा एकदा स्वागत मैदानात पाहतोय. आता मात्र निघालाय अर्थातच आमचे मित्र, ज्याचा आवाज आपण ऐकतो, एक उत्कृष्ट समालोचक. ओ हो सुंदर पॉइंट. तर चिंचमाता क्रीडा मंडळ यांना खुश खबर असेल खेळाडूंना. एका चढाईमध्ये 2 गुण संख्या प्राप्त केली तर अनंत काशीनाथ शेलार यांचे चिरंजीव अजित अनंत शेलार यांकडून रोख 501 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एका चढाईमध्ये 2 खेळाडू प्राप्त करावे लागतील. तर चढाईसाठी निघाला जैसे क्रमांक 9 अर्थातच स्वागत. याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानात. सुंदर गुण आपल्या संघात दाखल करतोय. त्यास प्रत्युत्तर चाललाय तो जैसे क्रमांक 14 अर्थातच सार्थक गाणेकरला आपण मैदानात पाहतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न पाहूया, यशस्वी ठरतोय का. गुण प्राप्त करावा लागेल, यश संपादन करावं लागेल. आता मात्र माघार घेतोय. चिंचमाता क्रीडा मंडळाच्या आजच्या या क्रीडा महोत्सवासाठी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी आसनस्थ झालेले आहेत. त्यामध्ये माननीय विपुलजी उभारे, पकडा ना त्याला, विपुलजी उभारे जिल्हा अध्यक्ष युवा सेना, माननीय श्री सागरजी इंगळे श्रीवर्धन तालुका युवा सेना,
माननीय श्रीयुत अविनाश हातीसकर संपर्क प्रमुख श्रीवर्धन, माननीय श्रीयुत ओमकार शेलार उपतालुका प्रमुख श्रीवर्धन, माननीय श्रीयुत अभिजित हेदुकर विभाग प्रमुख बोर्ली पंचतन, श्री प्रज्योत नांदविडकर विभाग प्रमुख वाळवटी विभाग, रफिक जहागीरदार उपतालुका प्रमुख आणि लहू तोडणकर उपसंघटना प्रमुख, तसेच संजोग उभारे माणगाव या मान्यवर मंडळींचं या क्रीडा स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे आणि ते व्यासपीठावरती आसनस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहेत. तर मैदानाकडे वळूया. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. एक कडवी झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. एकीकडे चिंचमाता बोर्ली पंचतन तर दुसरीकडे वाशी रोहा. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच शर्यतीचे खेळाडू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा ओ हो आता मात्र बक्षिसाचा मानकरी ठरतोय ओम तोडणकर. सुंदर चढाई पाहायला मिळते ती म्हणजे ओम तोडणकर यांच्याकडून. आणि विश्रांती होता होता अजित शेलार यांनी जे बक्षीस जाहीर केलेलं होतं 500 रुपयाचं, त्या 500 रुपयाचा मानकरी ओम तोडणकर हा ठरलेला आहे. त्यांनी ते व्यासपीठावरती येऊन घेऊन जायचे. अजून एकदा खुश खबर असेल चिंचमाता क्रीडा मंडळाच्या खेळाडूंसाठी. सार्थक गाणेकर यांनी जर एका चढाईमध्ये 2 गुण संख्या प्राप्त केली तर मेघराज करंबे यांच्याकडून रोख 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. याची सार्थक गाणेकर यांनी नोंद घ्यायची आहे. एका चढाईमध्ये 2 गुण संख्या प्राप्त करावे लागतील. हा ओमला जरा येऊन घेऊन जा ना 500 रुपयाचं पारितोषिक तुझं पटकन. विनंती असेल ओम तोडणकर आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. एका चढाईमध्ये 2 खेळाडू. मंडळाने स्वागत करायचं या खेळाडूचा मित्रांनो. मंडळाचे सभासद कैलासवासी अनंत शेलार यांचे चिरंजीव अजित शेलार यांच्या शुभ हस्ते ते 500 रुपयाचं पारितोषिक देतोय. कौतुकास्पद चढाई याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच ओम तोडणकर ज्याने रायगड किशोर गटाचं प्रतिनिधित्व केलेला असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. तर मध्यांतर झालेला आहे मित्रांनो. वाशी रोहा 16 चिंचमाता बोर्ली संघ 7. तर पुनश्च एकदा मैदानाकडे वळूया. जैसे क्रमांक 21 वाशी रोहा संघाचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. कारण तर निघाला जैसे क्रमांक 777 चिंचमाता संघाचा एक जबरदस्त खेळाडू. संघाचा घरचा साज अर्थातच साहिल आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. भल्या भल्यांचा काढतोय धूर अड्ड्यात धावतोय जावा मथुर. साहिल गाणेकर याची चढाई मैदानात पाहायला मिळते. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. प्रयत्न खूप छान होता स्वागत तुझा, मात्र तुला सुद्धा जेरबंद व्हावं लागते. सुंदर चढाई पाहायला मिळाली होती स्वागत याच्या माध्यमातून. आता मात्र जेरबंद व्हावं लागते. पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय सुशांत जर्सी क्रमांक 8. एक मजबूत शरीर लाभलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच जर्सी क्रमांक 12. पप्पू एक मिनिट, प्रेक्षकांमध्ये आमचे प्रमुख पाहुणे
जनता शिक्षण संस्था बोर्ली पंचायतांचे सन्मान्य सचिव श्रीयुत अनंत भायदे सर आहेत. आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अनंत भायदे सर. पुढील होणारा सामना एक मजबूत सामना, अर्थातच संघ रायवाडी प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल श्री गणेश कासू. हे दोघांमधील होणारा सामना, आपला चालू सामना संपताच आपण देखील विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला देखील पहिला पुकार देण्यात येतोय. रायवाडी संघ प्रतिस्पर्धी संघ असेल श्री गणेश कासू. दोघांमधील ही लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. हॅलो. या रसिक प्रेक्षकांमध्ये विगो लिमोये विद्या मंदिरचे लिपिक मनोज अण्णा गोरेगावकर आपण सुद्धा आहात. आपणालाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मनोज अण्णा गोरेगावकर आणि अनंत भायदे सर. बबन शेठ पांगारे यांकडून रोख 1001 रुपयाची देणगी प्राप्त झाले. मंडळ त्यांचा शतस्य आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय तो साहिल गाणेकर, संघाचा घरचा साज. अर्थात साहिल गाणेकरची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. ओहो, आता मात्र बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वाशिरोळा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढील सामना एक काटेकी टक्कर आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. काटाकीर सामना, रायवाडी विरुद्ध श्री गणेश कासू. मैदानामध्ये सर्वेश आरेकर कुठे असतील तर 10वी रोहा संघाचे संघ बोलवत आहेत. सर्वेश आरेकर. तर खेळाडू मध्ये श्रवण गायकर, राष्ट्रीय खेळाडू आटापाट्या, आपला देखील सत्कार होणार आहे. आपण स्टेज जवळ यायचं आहे. हॅलो. रसिक प्रेक्षकांमध्ये मेहबूब उल्डे आपणही आहात. आपणालाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या क्रीडा रसिकांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक श्रीयुत जगदीश घोसाळकर सर आपणही आहात. आपणालाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. घोसाळकर सर.
प्रशांतजी भगत साहेब शाखा प्रमुख दिव्यागर हे देखील स्टेजवर आलेत. मंडळ त्यांचा आभारी आहे. तर पुढील होणारा सामना रायवाडी विरुद्ध श्री गणेश कासू. दोन्ही संघाला शेवटचा पुकार असेल. चालू सामना संपताच आपण देखील विना विलंब मैदानाकडे यायचं आहे मित्रांनो. एक गुण संपादन करतोय. आता मात्र चढाईला जातोय चिंचमाता संघाचा घरचा साज. अर्थातच एक उत्कृष्ट पक्कड बहादर. ओ हो आता मात्र जेर बंद होतोय. सुंदर चढाई पाहायला मिळाली संदेश याच्या माध्यमातून. तर पुनश्च एकदा चढाईला निघालाय जर्सी क्रमांक 1 वाशी रोहा या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. तर दणदणीत सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मैदानात. चिंचमाता क्रीडा मंडळ आयोजित 65वा भगवा चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा रणसंग्राम, हा कबड्डीचा घुमार या बोर्लीच्या या नगरीत घुमताना पाहतोय. सार्थक गाणेकरला खुश खबर असेल. एका चढाईमध्ये जर 2 गुणसंख्या प्राप्त केली तर मेघराज करंबे यांच्याकडून रोख 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने हा कबड्डीचा थरार आपल्याला मैदानात पाहतोय. अर्थातच चिंचमाता क्रीडा मंडळ आयोजित 65वा हा कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा महासंग्राम आपण या बोर्लीच्या या नगरीत आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच प्रेक्षकांच्या या अलोट गर्दीत सुनामीची लाट बोर्लीच्या या नगरीत. अर्थातच एक जबरदस्त रसिक वर्ग आपल्याला लाभलाय मंडळाच्या वतीने, त्यांचं देखील कौतुक असेल मित्रांनो. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय तो सार्थक गाणेकर. 7-1 झुंज देतो. आता मात्र रिक्त असते. 1 गुण संपादन करतोय, बोनस गुण प्राप्त करतोय. तर जर्सी क्रमांक 11 रोहा तालुक्यात एक जबरदस्त संघ वाशी रोहा आपल्याला या ठिकाणी मैदाना पाहायला मिळतो. हो आता मात्र सार्थक उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. हो सुंदर पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सार्थक गाणेकरच्या याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हो आता मात्र बाद होतोय सार्थक गाणेकर. सुंदर चढाई, छान प्रयत्न होता, मात्र जेर बंद व्हावं लागते तो म्हणजे सार्थक गाणेकर याला. जर्सी क्रमांक 9 अर्थातच स्वागत आपल्याला पाहायला मिळतो. ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला हाच खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडूंच्या यादीत भरणा असलेला संघ रोहा संघ आपण पाहतोय. तर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. तर चला रायवाडी विरुद्ध गणेश क्लब उरण आपण देखील विना विलंब मैदानाकडे यायचे. चालू सामना संपताच श्री गणेश कासू विरुद्ध रायवाडी संघ. तर जैसे क्रमांक 13 1 गुण प्राप्त करतोय. तर विजयी संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे देखील कौतुक. तर रायवाडी आणि श्री गणेश कासू दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम